जय शिवराय। खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे आणि आजचं हे वातावरण म्हणजे अंधार बघून तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही रात्रीचं कॉलेजला आलो आहे, पण तसं काही नाही। बाहेर खूप जोरदार पद्धतीने पाऊस चालू होता आणि आतमध्ये खूप अंधार होता, पण हे दृश्य बघून तुम्हाला असं वाटत असेल की आज कॉलेजमध्ये काहीतरी गडबड आहे। गडबड वगैरे काही नाही, बाहेर पाऊस चालू आहे आणि आतमध्ये तयारी चालू होती। तर तयारी कशाची तर सांगते। तयारी कशाची तर आतमध्ये आम्ही दोघीजणी फुगे फुगवत होतो आणि फुगे फुगू माझे गाल देखील फुगले होते। तुम्ही बघू शकता माझं तोंड कसं चाललंय। आणि ह्या मुली फुगे फुगवल्यानंतर ते बांधून डेकोरेशन करत होत्या। डेकोरेशन बघून तुम्हाला असं वाटत होतं कोणाचा बड्डे आहे काय, तर तसं काही नाही। आज आमच्या इंजिनियर्स लोकांसाठी खूप स्पेशल असा दिवस होता, तो म्हणजे आपला इंजिनियर्स डे। इकडे बाहेर मुली रांगोळी काढण्याच्या तयारीत होत्या, पण त्यांना काही रांगोळीमधला हात जमत नव्हता, म्हणून माझी मैत्रीण बघा कशी हसते। आतमध्ये थोडीफार मदत केल्यानंतर आम्ही बाहेर येऊन बघत होतो की मुलींना त्या रांगोळीमधला हात जमला की नाही जमला, पण त्यांना काही तो हात जमला नव्हता, म्हणून आम्ही सगळ्याजणी एक एक जण करून ट्राय करून बघत होतो, पण आम्हाला पण काही तो हात जमला नाही। मग काय माहिती बोलून काय केलं, पण हे मात्र सगळ्यांना जमता। तिथं काय डोकं लावून आपला काही फायदा होणार नव्हता, जाऊ द्या म्हणलं चला आता पाऊस उघडला आपण नाश्ता करून घेऊया। मंजिरीनगरून मेंदूवडे आणले होते, म्हणलं चला आता आपला नाश्त्याचं तर भागलं। मग आम्ही नाश्ता केला। नाश्ता केल्यानंतर आम्ही आतमध्ये येऊन बघतो तर काय बरीचशी अशी तयारी झाली होती। म्हणलं आता काय आपली इथं गरज लागणार नाही एवढी, म्हणून चला आपण पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, तर एकदा आपली पोस्टर प्रेझेंटेशनची तयारी करून घेऊया, म्हणून आम्ही आमची तयारी करायला लागलो। पोस्टर प्रेझेंटेशनमधली माझी ही मैत्रीण घरी गेली असल्यामुळे आम्हाला दोघींना काही सोबत प्रॅक्टिस करायला जमलं नव्हतं, म्हणून म्हणलं चला आता थोडा वेळ का होईना आपल्याला प्रॅक्टिस करायला टाईम तरी भेटला, म्हणून आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो होतो। बाहेरून बघितलं तर अरे बापरे काय सुंदर असा हात काढला होता त्यांनी रांगोळीमधला, एकदम झकासा खूप सुंदर असा हात काढला। एवढा वेळ झाला होता कॉलेजमध्ये येऊन, पण काय अंधार काय संपत नव्हता, म्हणून म्हणलं चला आपल्या डिपार्टमेंटला चक्कर मारून येऊ एक। मग आम्ही आमच्या डिपार्टमेंटला आलो तर आमच्या डिपार्टमेंटच्या लाईट चालू होत्या आणि बाकीच्या डिपार्टमेंटमधल्या काही लाईट चालू होत्या। आमच्या डिपार्टमेंटमध्ये कुणी आम्हाला दिसलं नाही, म्हणून आम्ही दुसऱ्यांचे डिपार्टमेंट पण फिरायला लागलो होतो। सगळे डिपार्टमेंट फिरत होतो आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटला तर माहीतच असतं की सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फिरल्याशिवाय मेकॅनिकल डिपार्टमेंट काही शांत बसत नसतं, म्हणून आम्ही सगळे डिपार्टमेंट फिरून बघत। असं एक एक करत सगळं डिपार्टमेंट फिरून झाल्यानंतर आम्ही कम्प्युटर डिपार्टमेंटला गेलो, पण कम्प्युटर डिपार्टमेंटच्या लाईट अजून ऑन नव्हत्या केलेल्या, कारण तिथं अंधारच होता आणि एवढ्या सगळ्या अंधारात 4-5 मुली आम्हाला रांगोळी काढताना दिसत्या। त्यांनी खूप अशी सुंदर रांगोळी काढली होती। आम्ही सगळ्यांना म्हणलो ताई खूप सुंदर रांगोळी काढली बरं का तुम्ही। एवढे सगळे डिपार्टमेंट फिरून झाल्यानंतर म्हणलं चला आता आपण परत एकदा लास्टमध्ये शेवटची रिव्हिजन करून घेऊया पोस्टर प्रेझेंटेशनची, म्हणून आम्ही एक क्लासरूम शोधला जिथं कुणीच नव्हतं आणि दोघीजणी जाऊन तिथं प्रेझेंटेशनची तयारी करीत बसलो। रिव्हिजन चालू असताना लक्षात आलं की पोस्टरमध्ये आपल्याला 2-3 ठिकाणी प्रिंट लावायच्या राहिल्यात। बाहेर पाऊस चालू होता म्हणून एका 3rd इयरच्या मुलीची छत्री घेतली आणि आम्ही गेलो प्रिंट आणायला। प्रिंट घेऊन आल्यानंतर आम्ही परत एकदा RSC लॅबमध्ये गेलो आणि इथं पाहतो तर ब्लड डोनेशन कॅम्पवाले पण आले होते आणि त्यांची पण जोरदार पद्धतीने तयारी चालू होती आणि आपल्या मुलींची रांगोळी पण उरकत आली होती। किती मस्त हात काढलाय बघा त्यांनी। बाहेर पाऊस चालू होता पण आपली तयारी काही थांबणार नव्हती। नंतर आमच्या लक्षात आलं की आपलं पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट केलं, पण आपलं पोस्टर तर हॉस्टेलवरच राहिलं आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे, घ्या म्हणलं छत्र्यांना चला एकदा। हॉस्टेलवरून पोस्टर आणल्यानंतर आम्ही आमच्या क्लासमधल्या मुलींना पोस्टर दाखवला आणि गेलो आपले पोस्टर प्रेझेंटेशन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्हाला 20 नंबरचा टेबल भेटला होता आणि तो पण एकदम फ्रंटला भेटला। नंतर आपले प्रिन्सिपल सर आणि आपले जे प्रमुख पाहुणे होते ते आले आणि त्यांची एंट्री झाल्यानंतर ते सगळ्यांचे पोस्टर एक एक करून बघत होते आणि त्यामध्ये खूप टाईम जात होता। सगळ्यांचे पोस्टर बघितल्यानंतर जजनी आमचं सिलेक्शन केलं आणि तिकडे त्यांचे सत्कार चालू झाल्यानंतर आम्ही आम्ही टाळ्या वाजवायच्याच कामाचे, म्हणून सगळ्यांचं सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो आपल्या RSC लॅबला। RSC लॅबमध्ये आल्यानंतर बघितलं तर काय आपले ब्लड डोनेशन कॅम्पवाल्यांची तयारी एकदम झक्कास पद्धतीने चालू होती आणि त्यांना सपोर्ट करणारी आपली मेस्सा कमिटी पण तिथंच होती आणि बरेचसे शिक्षक पण तिथंच होते, कारण आपल्या डिपार्टमेंटचा प्रोग्राम म्हणल्यावर चांगला होणारच ना। मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे आपला, चांगला प्रोग्राम झालाच पाहिजे आपला। ज्यांनी ब्लड डोनेट केला त्यांना लगेच आपण खायप्याची सुविधा उपलब्ध केली होती आणि त्यांना आपण टी-शर्ट पण प्रोव्हाइड करणार होतो आणि त्याचबरोबर आपण लगेच त्यांना ब्लड डोनेशनचे सर्टिफिकेट पण देणार होतो। एकदम भारी असं ब्लड डोनेशन आपलं झालं। आपल्या कॉलेजच्या टीचर्सनी, मुलांच्या पालकांनी आणि मुलामुलींनी पण बऱ्याच जणांनी ब्लड डोनेट केलं आणि एकदम भारी असा आपला प्रोग्राम पार पडला। हे सगळे प्रोग्राम आपले चालले असतील 3 वाजेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आपला मेन प्रोग्राम होता आपला 4 वाजता प्राईज डिस्ट्रीब्युशनचा आणि त्या प्रोग्रामला तर मिस करणं म्हणजेच आपलं प्राईज जाणं, कारण आपल्याला प्राईज तर भेटणारच होतं, कारण आपलं पोस्टरच त्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलं होतं आणि मग त्या कार्यक्रमाला जाणं आपण काही सोडणार नव्हतं आणि आम्ही आलो 4 वाजता कार्यक्रमाला आपल्या मेन
प्रोग्रामसाठी. प्रोग्रामला आल्यानंतर तर बघितलं बापरे बाहेर तर एवढी गर्दी नव्हती सुचत नाही, एवढी गर्दी येतो कसं काय झाली, कारण की आता प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं ना, त्यामुळे गर्दी तर दिसणारच. मग कोणाला प्राईज भेटतं कोणाला नाही याची कॉम्पिटिशन तर होणारच. म्हणलं बघू आपलं काय होतं, पण आपला नंबर तर येणारच बघ, हे तर फिक्स होता. त्यानंतर आपले प्रिन्सिपल आणि गेस्ट आल्यानंतर आपला प्रोग्राम चालू झाला आणि प्रोग्राम चालू असताना मला काय व्हिडिओ घेता नाही आला म्हणून मी काय व्हिडिओ नाही घेतला. पण आपल्याला फर्स्ट प्राईज भेटलं बरं का, पोस्टर प्रेझेंट. जल्लोष. फर्स्ट प्राईज भेटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला, कारण बाकीच्यांचे पोस्टरही खूप छान छान होते आमच्यापेक्षा, पण आम्ही एक्सप्लेन भारी केलं म्हणून त्यामुळे आमचा नंबर काढण्यात आला. पण आम्हाला खूप आनंद झाला बरं का. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बरं का. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच काही कामं असल्यामुळे मला काही एवढे रोज डेली ब्लॉग बनवता येत नाही, त्यामुळे मी असंच अधूनमधून कधी पण ब्लॉग टाकून देतो. तर काही घ्यावं समजून, आता काय कॉलेजचा टाईम चालू आहे, अभ्यास पण करावा लागतो ना, नुसतं ब्लॉग बनवून पण काही होणार नाही. तर मित्रांनो, बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.